मजली इमारत होती ही कोसळलेली आहे. आपण पाहिलं की सध्या घटनास्थळी मनसे पदाधिकारी हे देखील आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर तुमचं टीव्ही मध्ये स्वागत आहे. खरं तर तुम्ही आम्हाला वारंवार फोन देखील करत होता. आम्ही देखील या घटनास्थळी पोहोचलो आहे. सध्याची स्थिती काय? आता तुम्ही त्या लोकांनी स्थानिकांनी बऱ्याच वेळा स्थानिक आहे तो लँडलॉर्ड आहे, तो डेव्हलपमेंटचं काम करतो. त्यांना वारंवार लेटर दिलेले, त्यांना कळवलेलं, फोन केलेलं आहे, PNCला कळवलेलं, पोलिसांना कळवलं देखील त्यांनी काय यांच्या विरुद्ध ॲक्शन घेतली नाही. उलट टेनंट लोकांना ते राहणारे स्थानिक त्यांनाच हे लोक सांगत होते की तुम्ही गप्पसा आम्ही बघतो, तुम्ही गप्पसा, एवढंच फक्त त्यांना सांगण्यात आलेलं. त्याच्यामुळे आजचा हा प्रकार घडतो. खरं तर 100 जुनी इमारत आहे आणि धोकादायक आहे असं देखील म्हटलं होतं. नेमकं आलं आहे जुन्या बिल्डिंग, पण वारंवार यांनी आता 2 ते 3 वर्षापूर्वी अख्खी बिल्डिंग या लोकांनी रिपेअर करून घेतली. तरी पण एवढं होऊन सुद्धा हा स्थानिक जो बिल्डर आता म्हणतो चौधरी म्हणून, ते काय ऐकायलाच त्यांना उलट ह्यांना गृहीत धरत होते की आम्ही करून देतो आणि हसण्यावर लागतो. नक्की हा जो संशय प्रकल्प आहे अध्यक्ष हो, नक्की आमच्या विभागाचे जे साहेब आहेत, आम्ही नक्कीच हा वरपर्यंत प्रकार जो पोहोचवा आणि त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न. खरं तर मनसेचे विभाग अध्यक्ष देखील या ठिकाणी सध्या आलेले आहेत. मनसे अध्यक्षापर्यंत हा तुम्ही मायक्रो प्रकरण पोहोचवणार आहे, पण नेमकं जे घटना घडलेली आहे, आधी भिंत पडली काय, शेतीच पडलं आणि त्यानंतर 3 जण सध्या जखमी झालेले, अजून ते आकडा वाढू शकतो का? आकडा वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण ते जो भाग पडलेला आहे तो पूर्ण त्यांचा बाथरूमचा भाग होता.